नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। प्रतिनिधी अफसर खान यांची रिपोर्ट। मोताळा तालुक्यात रंजल्या गांजल्यांच्या सेवेसाठी वारकरी धर्म परिषदेत सामील व्हा। हभप विलास महाराज वाघमारे गाव तेथे वृक्षारोपण, सामूहिक हरिपाठ व काकड आरतीचा संकल्प। मोताळा, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा, या संत विचारातून वारकरी संप्रदायाची सर्वांगीण सेवा करण्यासाठी वारकरी धर्म परिषदेच्या विचार प्रवाहात सहभागी व्हावे, असे आवाहन वारकरी धर्म परिषदेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष तथा सुप्रसिद्ध कथाकार हभप विलास महाराज वाघमारे यांनी केले। मोताळा तालुक्यातील आवा येथे हनुमंतराय सभा मंडपात ऑगस्ट 17 रोजी वारकरी धर्म परिषदेचा एकदिवसीय वारकरी संवाद मेळावा पार पडला। राष्ट्रीय अध्यक्ष वारकरी धर्मभूषण वासुदेव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मेळाव्यास राष्ट्रीय महासचिव हभप सतीशचंद्र रोठे पाटील, जिल्हाध्यक्ष प्रकाश महाराज घोंगटे, महिला जिल्हा उपाध्यक्ष सुनंदाताई घोंगटे, मोताळा तालुकाध्यक्ष रमेश पाटील, मलकापूर तालुकाध्यक्ष राजेंद्र कोलते यांच्यासह पदाधिकारी व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विठ्ठल रुक्मिणी व हनुमंतरायांचे पूजन तसेच वारकरी धर्म परिषदेच्या शाखेच्या नामफलकाचे अनावरण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी वारकरी सांप्रदायिक कार्यपद्धती, वर्तमान परिस्थिती आणि समाजप्रबोधनावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले। महिला व युवतींची लक्षणीय उपस्थिती हे मेळाव्याचे विशेष आकर्षण ठरले। महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते पारित। मेळाव्यात गाव तेथे सामूहिक काकड आरती व हरिपाठ, मंदिर परिसर स्वच्छता, वृक्षारोपण, बाल व युवक संस्कार शिबिरांचे आयोजन, युवकांना व्यसनमुक्त करणे तसेच वारकरी युवक युवतींना धार्मिक व सांप्रदायिक संस्कारांचे प्रशिक्षण देणे, असे महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते पारित करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रकाश घोंगटे महाराज यांनी केले। गाव स्वच्छता अभियान, पसायदान व महाप्रसादाने मेळाव्याची सांगता झाली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वारकरी धर्म परिषदेच्या मोताळा, मलकापूर, नांदुरा, खामगाव व बुलढाणा तालुक्यातील महिला पुरुष पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। आज मोताळा तालुक्यातील ग्राम आव्हामध्ये ग्राम शाखा आणि शाखा फलकाचं अनावरण हा सोहळा अतिशय उत्साहात पार पडला। मोताळा तालुक्यातील आव्हा गावाच्या परिसरातील सर्व पंचक्रोशीतील सर्व वारकरी या ठिकाणी उपस्थित झाले आणि या ठिकाणी सर्व वारकऱ्यांनी या फलकाचा बोध घेऊन इथं प्रतिज्ञा घेतलेली आहे की आम्ही आमच्या प्रत्येक गावामध्ये एक शाखा स्थापन करू, एक नामफलकाचं अनावरण करू आणि फक्त शाखा फलक अनावरण करून थांबणार नाही, तर ज्या दिवसापासून शाखा स्थापन झाली त्या दिवसापासून गावातील मंदिरावर सामूहिक हरिपाठ आणि काकडा घेण्याचं सुद्धा सुरू करू, हे सर्वांनी या ठिकाणी प्रतिज्ञा केली। हे अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। त्याचबरोबर प्रत्येक जण आपल्या गावामध्ये एक वृक्ष लावणार आहे अशी सुद्धा प्रतिज्ञा झालेली आहे। रामकृष्ण हरी। जय श्रीराम, जय श्रीराम। आता मौन ठेवून 5 मिनिटं मंदिराची साफसफाई सगळ्यांना एक एक काळी उचलायची, बाजूला ठेवायची, तो कचरा पेटून द्या।